नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आता थर्ड नंबरचा पॉइंट या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. तर सर्वांनी लक्ष द्यायचं काळजीपूर्वक. आता बघा, ह्या ठिकाणी काय करायचं सर्वांनी बघा. जी स्टेप आपली पहिली होती, अगोदरची होती, ती स्टेप या ठिकाणी आपण वापरणार आहोत. तर बघा काय करायचंय, पी क्यू अपॉन ला पी आर घ्या. पी क्यू अपॉन ला पी आर. पी क्यू अपॉन ला बघा पी क्यू अपॉन ला पी आर घ्या. म्हणजेच काय, पी क्यू आहे तुमच्याजवळ नाही आणि पी आर आहे तुमच्याजवळ 10. याला इक्वेशन नंबर फर्स्ट द्या. ओके, कळलं? हा, नेक्स्ट काय करायचंय बघा तुम्हाला. नेक्स्ट काय करायचंय ह्या ठिकाणी, नेक्स्ट करायचंय तुम्हाला QM अपॉन एम आर. ओके, क्यू अपॉन एम आर काय सांगितलं मी, QM अपॉन एम आर यायचं आपल्याला. तर इक्वल टू QM किती आहे आपल्या जवळ, QM किती आहे 3.6 अपॉन ला MR किती आहे 4. MR किती आहे 4. आता ह्या ठिकाणी आपल्याला एक स्टेप या ठिकाणी आपल्याला वाढवायची आहे. कशी बघा की QM अपॉन MR इक्वल टू 3.6 अपॉन 4 काय करायचं, मल्टिप्लाय 10 करा, वर केलं 10 म्हणून खाली सुद्धा 10. ओके, याच्यानंतर मल्टिप्लिकेशन केलं माय डिअर फ्रेंड, येणार तुमच्या जवळ 36. याच्यानंतर मल्टिप्लिकेशन जर केलं तर तुमच्या जवळ येणार आहे 40. ओके, आता हे दोन्हीचे दोन्ही जे आहे ते 4 च्या टेबल मध्ये येणार. ओके, 4 9 जा आणि 4 10 जा. काय आलं, 9/10 आलेलं आहे. म्हणजेच काय या ठिकाणी, याला तुम्ही काय द्या या ठिकाणी बघा, तुमच्या जवळ QM आणि MR आलेला आहे. याला नाव द्या तुम्ही, किती नाव द्या म्हणजे याला तुम्ही 2 नाव द्यावेत. ओके, सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्या. बघा, आपण या ठिकाणी आलेलो आहोत इथपर्यंत. तर आपण लिहिणार काय, पुढची स्टेप लिहिणार आहे काय, लिहिणार आहे फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2 लिहिणार. आता फ्रॉम 1 and 2 लिहिल्यानंतर काय लिहावं लागेल आपल्याला, PQ अपॉन PR आणि त्याच्यानंतर QM अपॉन MR. बघा, तुमचं MR हे दोन्ही सुद्धा आणि हे दोन्ही सुद्धा हे सारखे आलेले आहे. म्हणून तुम्हाला या ठिकाणी काय लिहावं लागणार आहे, रे PM इज बायसेक्टर ऑफ काय करायचं, बायसेक्टर ऑफ अँगल PQR. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी करावं लागणार. ओके, प्रॅक्टिस करणार. प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला आपोआप समजेल.